नेमकी या दोन म्हातारी चर्चा काय चालू आहे? राम राम भावांनो, मी वैभव आव्हाड तुमचं स्वागत करीत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी निघालो होतो क्लाससाठी. त्याच्यातले एक म्हातारं म्हणे आपण जर मोठं झालं का आता फॉर्च्युनर कसं काढायची म्हणे. आता नाही ना आदरायला अजूनही किती मोठे होते काय नो. एवढ्यात आपली बस आली त्याच्यामुळे काय चर्चा अधुरीच राहिली. म्हणलं 11च्या बसमध्ये सगळे जातेगावची माणसं एकाच काय. नंतर कळलं ही 9:30ची बस पार 11 वाजता आली. नेमकं ही बस लेट कसं काय झाली माहिती का? एवढा ब्लॉग पाहिला तर पुढं बी पहा, तुम्हाला शेवट सांगतो. आता क्लासमध्ये आलो त्याच्यात मी 1 लेक्चर झाले, ते बी डोक्याच्या वरून गेले. कुठे मारून मारून धरले ते परत डोक्याच्या वर जायला बसले. त्याच्यामुळे म्हणलं चांगली प्रॅक्टिस करून घ्या. आता प्रॅक्टिस केली. बस स्टँडवर आलो. आज काय 5च्या बस नव्हतं त्याच्यामुळे काय गर्दी बी नव्हती इथं बस स्टँडवर बी. 5ची बस म्हणता ती बी 6 वाजता लागली हो. त्याच्यात बी कोणीच नव्हतं, आम्ही 4-5 जणच होतो. 3च्या बसनं बसायला जागा राहत नाही ना, आता बसायला माणसं नाही हो, सीटच मोकळी. बस लेट व्हायचं हे एकमेव कारण हे पाहून जा. रस्ते मगर खो जाते हैं दिल तो पागल. हे कारण बरोबर आहे, कमेंट मध्ये नक्की सांगा. अशा एक नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय श्री महाकाल.